नमस्कार, माझं नाव आहे VL सोनवणे. मी राहणार ऐरोली, नवी मुंबई. तर साधारण 3 वर्षापासून माझे गुडघे दुखत होते. तर 3 वर्षाच्या अगोदरपासून दुखत होते, तेव्हा कमी दुखत होते. पण 3 वर्षानंतर त्याचं प्रमाण वाढलं. प्रमाण वाढल्यानंतर गुडघ्याची परिस्थिती अशी झाली की डॉक्टरांना दाखवल्यानंतर डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितली. सर्जरी करायला सांगितल्यानंतर माझं वय नियर अबाउट 50 वर्ष वय आहे आणि ह्या वयामध्ये जर ऑपरेशन केलं आणि ते जर सक्सेस नाही झालं तर आयुष्यभरसाठी अपंगत्व येऊ शकतं. मग ह्या उद्दिष्टाने मी 3 वर्ष कुठल्या फक्त गोळ्या खाल्ल्या, ट्रीटमेंट कुठल्याही प्रकारची केली नाही. पण काही दिवसापूर्वी मला बाळकृष्ण ढोणे साहेब यांच्याबद्दल माहिती मिळाली. त्यानुसार मी त्यांच्याकडे क्लिनिकला आलो. क्लिनिकला आल्यानंतर मी त्यांना माझे रिपोर्ट्स वगैरे दाखवले. रिपोर्ट्स दाखवल्यानंतर त्यांनी माझे गुडघे चेक केले. चेक केल्यानंतर त्या दोन्ही गुडघ्यामध्ये माझ्या पाणी जमा झालं होतं. जे पाणी त्यांनी इंजेक्शनद्वारे काढलं ते जवळपास 50 ml पाणी होतं. तर माझे पाय चालताना मला असं वाटायचं की माझ्या पायाला दगडं बांधलेली आहेत आणि म्हणजे ते ओढत चालल्यासारखं मी चालायचो. पण इंजेक्शन दिल्याबरोबर पाणी काढल्यानंतर माझ्या पाय रिलॅक्स झाले आणि रिलॅक्स झाल्यानंतर दुखणं सेम राहिलं, पण जी आकडपणा होता म्हणजे बांधल्यासारखा जो पणा होता तो सगळा मोकळा झाला. त्याच्यानंतर मला 8 दिवसांनी डॉक्टर साहेबांनी इथे ट्रीटमेंट करायला बोलवलं. तर मी आलो होतो तेव्हा माझं वजन जे आहे 79.2 होतं. तर आज 11/10/2025 रोजी वजन परत चेक केलं तर 76.25 असं हे माझं वजन कमी झालं. म्हणजे एका आठवड्यामध्ये जवळपास 2-2.25 किलो माझं वजन कमी झालं. आणि वजन कमी झाल्यानंतर मी डॉक्टरांना दाखवलं. तर डॉक्टरांनी माझ्यावर औषधोपचार करून मला त्यांनी काही व्यायाम सांगितले. व्यायाम सांगितल्यानंतर आता त्या पद्धतीने मी व्यायाम करतोय. तर माझं शरीर पण जरा रिलॅक्स झालेलं आहे. त्याचबरोबर माझ्या पायामध्ये जो म्हणजे जडपणा आला होता, चालताना मी 50 फूटही चालू शकत नव्हतो. पण आता ते इंजेक्शन घेतल्यामुळे माझं हे जडपणा जो आहे तो पायातला कमी झालेला आहे. आणि मी प्रत्येक ज्यांची गुडघे वगैरे दुखतात प्रत्येक व्यक्तीला सांगतो की कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन करू नका. कारण ऑपरेशन केल्यानंतर आयुष्यभरासाठी अपंगत्व येऊ शकतं. कारण ते 10 लोकांमधून कमीत कमी 2 लोकांचं 3 लोकांचं सक्सेस होईल व 5-6 लोकांचं अनसक्सेस होऊ शकतं. त्यामुळे ढोणे साहेब हे जे आहेत कळव्या या ठिकाणी हे ट्रीटमेंट करतायत आणि वयस्कर आणि आपल्या वडीलधाऱ्या माणसासाठी आपल्याला ते सांगतात की तू असं कर तसं कर, मार्गदर्शन करतात. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीने ऑपरेशन न करता ढोणे साहेबाकडे येऊन त्यांनी गुडघ्याची ट्रीटमेंट करावी. आणि गुडघ्याची ट्रीटमेंट केल्यानंतर आणि राहिला ट्रीटमेंटचा पैसा की डॉक्टर साहेब पैसे घेतात. जर तुम्ही पैशाचा विचार केला तर पैसा आहे त्यांच्यापुढे 0 व्हॅल्यू आहे. जेव्हा तुम्ही ऑपरेशन करता, गुडघ्याचं ऑपरेशन करता, तर गुडघ्याच्या ऑपरेशनला कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये सांगतात आणि सक्सेस म्हणून गॅरंटी नाही. पण आपले ढोणे साहेबांकडे आल्यानंतर त्यांच्याकडे पैशाचा विचार केला जात नाही. कमीत कमी पैशामध्ये आणि कमीत कमी औषध उपचार करून आपल्या गुडघ्यांना ट्रीटमेंट दिली जाते. तर मला त्यांनी इथे ट्रीटमेंट केलं, मी त्यांचा खूप शतशः आभारी आहे. आणि भविष्यामध्ये मी माझ्यासारखीची अशी दुखणारी लोक आहेत त्यांना कंप्लेंट 99% त्यांना विरोध करणार की तुम्ही ऑपरेशन करू नका, ढोणे साहेबांकडे एकदा जाऊन या. आता आज बैठका मारल्या तू आज? मी आज जवळपास इथे आल्यानंतर मला चालणं शक्य नव्हतं. म्हणजे मी 50 फूटही चालू शकत नव्हतो. पण डॉक्टर साहेबांच्या इथं आल्यानंतर ट्रीटमेंट केल्यानंतर जवळपास मी 15 ते 20 बैठका मारल्या. बैठका मारल्यामुळे माझ्या ज्या मसल्स आहेत ह्या रिलॅक्स झाल्यामुळे आता थोडा थकवा किंवा त्रास वाटतो. पण मला विश्वास आहे की ज्या कॉन्फिडन्सने डॉक्टर सांगतायत, वडीलधाऱ्या नात्याने सांगतायत की तू 3 महिन्यानंतर रिलॅक्स होतील, कुठल्याही औषध गोळी खायची गरज नाही, तर मी त्यांच्या शब्दाला मान देऊन मी त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे ट्रीटमेंट करेल. तर मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि त्यांनी माझ्या जीवनामध्ये असा बदल केला की मी 50 फूट चालू शकत नव्हतो. मी जेव्हा मागच्या 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी 10-15 किलोमीटर वॉकिंग करायचो. पण आज परिस्थिती अशी आली की मी 50 फूटही चालू शकत नव्हतो.
आता चालू शकतो. तर मला त्यांनी असा विश्वास दिला की तू हे करू शकतोस, तर मलाही कॉन्फिडन्स आला की मी ते करू शकतो. तर पुढच्या 3 महिन्यापर्यंत मी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ट्रीटमेंट करून औषधोपचार करणार. तर त्यांनी मला जे देवासारखं मला मार्गदर्शन केलं, देव नाही आहेत ते, पण देवापेक्षाही कमी नाही आहेत, कारण आज त्यांनी माझा जो आजार कमी केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. हा जो तुझा यूट्यूब हा जो व्हिडिओ आहे लोकांना दाखवला, यूट्यूबवर टाकला, तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही, काहीच नाही. कारण लोकांना मार्गदर्शन करायचं आहे किंवा ऑपरेशन करू नका. ऑपरेशन फेल झालं तर काहीही करता येत नाही. म्हणून लोकांना, आणि आपले लोक जे गोरगरीब असतात आणि जर एक वेळा तुम्हाला जर ऑपरेशन फेल झालं आणि तुम्ही बेड पकडला मग नंतर काही करता येत नाही तुम्हाला, म्हणून ऑपरेशन करू नये. आणि हा अवेअरनेस जो आहे हा सध्या यूट्यूब चॅनल हे सगळ्यात महत्त्वाचं चॅनल आहे की प्रत्येक व्यक्ती आता यूट्यूब चॅनल बघतो, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यापर्यंतचा हा मार्ग आहे. म्हणजे पोहोचण्याचं उद्दिष्ट का पैसा कमवणे हा उद्दिष्ट नाही, की लोकांची सेवा झाली पाहिजे आणि लोकांना ह्या त्रासातून सुटका झाली पाहिजे. ओके.